श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आजची रीडिंग अशी आहे की तुमचे पार्टनर आत्ता या क्षणी काय विचार करताय तुमच्याबद्दल आणि त्याची फिलिंग्स ॲक्शन्स काय आहेत ते आपण बघूया. तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असता, नो कॉन्टॅक्टमध्ये असता, जशी तुम्हाला ती रीडिंग रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. टू फेस. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बॉटम डेकला आलेला आहे अनडिसाइडेड. हे बघा, मला इथे असं दिसतंय की तुमच्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन मला दिसते. एक तर तुमच्या पार्टनरने थर्ड पार्टी तुमच्या रिलेशनमध्ये आणलेली दिसते आणि ते तुम्हाला माहिती पडले असं मला इथं दिसते. आणि एक तर ते दोन्हीकडे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते तुम्हाला नको आहे. तुम्हाला म्हणजे तुमचे पार्टनर थोडेसे पण कुणाचे असेल ना तर किंचित पण तुम्हाला नको आहे. तुम्ही एवढंच काय म्हणता, तुमच्या स्वाभिमानाला जपतात असं मला म्हणायचं आहे. तुम्हाला वाटतं की तुमचे पार्टनरनी थर्ड पार्टी सिच्युएशन सोडून तुमच्याकडे यावे असं वाटतं, किंवा एक तर तुम्हाला तरी पूर्ण सोडून थर्ड पार्टीचे व्हावे. मध्येच तुम्हाला त्यांनी लटकावा नाही. दोन्हीकडे बॅलन्स करण्याचा ते प्रयत्न करतात पण ते तुम्हाला सहन होत नाही. तुम्हाला नको आहे तसं. असं तुमचं बोलणं तो त्यांच्याशी होतं. तुम्ही खूप प्रकारे त्यांना समजून सांगता. तुम्ही पण त्यांच्यासाठी खूप मदत केली, फायनान्शियली हेल्प केलेली दिसते, फायनान्शियली सपोर्ट केला, इमोशनली सपोर्ट दिला आहे. हर सुख दुःखात तुम्ही त्यांची साथ दिलेली दिसते. पण तुमचे पार्टनर थर्ड पार्टीला काही सोडायला तयार नाही. थर्ड पार्टी मला इथे असं दिसते की थर्ड पार्टी त्यांची तुम्ही जर मेल असाल तर तुम्ही फिमेलसाठी बघत असेल तर त्यांचे हजबंड असेल, आणि तुम्ही जर फिमेल असाल ते मेलसाठी बघत असेल तर त्यांची वाईफ असेल असं मला इथे दिसते. किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये तुमचे हजबंड असू शकताय. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही घ्या. पण मला इथे असं दिसतंय की तुम्ही खूप प्रयत्न केला, खूप काही केले, रिच्युअल्स केले किंवा ॲडवाईस घेतली, तुम्ही तुमच्या पद्धतीने खूप काही समजवण्याचा प्रयत्न केला, पण थर्ड पार्टी काही तुमच्या रिलेशनशिपमधून जायला तयार नाही आहे. थर्ड पार्टीचा प्रभाव तुमच्या रिलेशनमध्ये तुमच्या पार्टनरवर खूप आहे. आणि टू फेस म्हणजे तुमच्याबरोबर त्यांनी खूप चालाकी केली, माइंड गेम खूप खेळले, तुम्हाला खूप खोटं बोलले, ते खूप खोटं तुमच्याशी वागलेत मला इथे असं दिसते. पण प्लॅनिंग करून तुमच्याशी हे बोलले, म्हणजे तुमच्या रिलेशनमध्ये तुमचे पार्टनर मनाने न वागता डोक्याने वागलेत. म्हणजे सतत डोक्याचा विचार करून तुमच्याशी ते वागलेले मला इथे दिसत आहेत. पण तुमच्याशी कधी ते इमोशनल पद्धतीने वागलेले नाही किंवा तुमच्यासाठी केअर केली नाही. पहिले केली असेल सुरुवातीला, नंतर जशी थर्ड पार्टी तुमच्या रिलेशनमध्ये आले की ह्यांना बॅलन्स कुठे करू, म्हणजे असं मला इथे दिसते की ते डाऊट तुम्हाला पहिले यायला लागला की आपला पार्टनर पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे. कुठेतरी त्यांचे विचार चेंज झालेले आहेत आणि त्यांच्या विचारात तुम्ही नसतात, थर्ड पार्टी असते असं मला इथे दिसते. आणि इथे असं वाटतंय की तुम्ही खूप तुमच्या पार्टनरसाठी प्रेयर करता, मॅनिफेस्टेशन करता की थर्ड पार्टी तुमच्यामधून रिमूव्ह व्हावा. पण मला इथे असं दिसतं की थर्ड पार्टीने काहीतरी तुमच्या पार्टनरवर, सगळ्यांच्या नाही म्हणत मी, ब्लॅक मॅजिकचा प्रकार केलेला दिसतोय, रिच्युअल्स केलेले आहेत. मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आपण, अफर्मेशन करणं, मॅनिफेस्टेशन करणं, पाण्यामध्ये केलेलं दिसतंय मला, अशी क्रिया मला दिसते. खूप चालाक आहे थर्ड पार्टी. ती दूरही करत नाही आणि जवळ पण करत नाही, पण तुमच्या पार्टनरचा वीक पॉईंट ओळखून बरोबर फायद्यासाठी त्यांनी जवळ केलेली इथं दिसते. पण थर्ड पार्टी पण ह्यांच्याबरोबर काही लॉयल नाही आहे. ह्यांच्यामध्ये पण थर्ड पार्टी सिच्युएशन आहे असं मला दिसतं इथे. तुमच्या पार्टनरमध्ये, तुमच्या पार्टनर थर्ड पार्टीमध्ये पण थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. तुमच्या पार्टनरला अजून काही माहीत नाही आहे. या गोष्टी लवकरच यांच्यासमोर अनफोल्ड होतील. लवकरच ह्यांना कळेल की उघडीला येतील हे जे काही थर्ड पार्टी सिच्युएशन आहे. पण तुम्हाला ना, मला असं वाटतं की तुम्हाला अजून पण तुम्ही होप ठेवली की माझा पार्टनर माझ्याकडे येईल, मी खूप काही केलं आहे माझ्या पार्टनरसाठी. तुम्ही त्यांना हवेत, पण तुमच्या अटी नको आहेत त्यांना, तुमचे काही प्रश्न नको आहेत त्यांना सोडून नाही द्यायचं. कारण त्यांना माहिती की तुमच्यासारखा लॉयल पार्टनर त्यांना कुठेही मिळणार नाही.
तुम्ही हर परिस्थिती त्यांची साथ दिली आणि त्यांना ते सोडायचं नाही आहे. आणि डेव्हिलच्या एनर्जीमध्ये असतात, नेहमी तुमच्याशी वाद घालतात, फ्लर्ट करतात, तुमच्यासाठी काही ॲक्शन घेत नाही किंवा तुमच्यासाठी इमोशन्स दाखवत नाही. पण तुम्ही खूप हताश झाले, निराश झाले, सगळीकडे जाऊन फिरून आले, पण कुठूनच तुमच्या पार्टनरबद्दल तुम्हाला फायदा भेटत नाही आहे. खूप काही टॅरो रिडिंग्स केले, रिच्युअल्स केले, पण कुठूनच तुमचं पार्टनर थर्ड पार्टीमधून बाहेर यायला तयार नाही आहे. अशी सिच्युएशन मला तुमची दिसते. तुमचा पार्टनर तिकडे मला असं वाटते दिसते इथे फ्लर्ट करण्यात बिझी आहे. त्यांना तुमच्याकडे अजिबात फोकस नाही. त्यांचा सगळा फोकस थर्ड पार्टीवर आहे. पण थर्ड पार्टी पण यांना टायमावर डिच करते. यांच्यात देखील वाद होतात. थर्ड पार्टीची जी अपेक्षा आहे ते पूर्ण करण्यात हे लागलेले आहेत. तुमचा विचार येतो पण तुम्हाला सोडायचं पण नाही आहे. अधूनमधून तुमच्याकडे येतात, तुमची विचारपूस करतात, तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न ते करतात असं इथं दिसतंय. विचार तुमचा करतात पण तुमच्यासाठी त्यांना कुठलेही ॲक्शन घ्यायचे नाही किंवा तुमच्यासाठी थर्ड पार्टीला सोडून देण्याचा यांचा विचार बिलकुल पण नाही आहे. सध्या थर्ड पार्टीवर फोकस यांचा आहे. थर्ड पार्टीचा पूर्ण प्रभाव तुमच्या पार्टनरवर आहे. त्याच्यामुळे आता तरी काही चेंजेस होईल असं काही दिसत नाही आहे. पण थर्ड पार्टीला खुश करण्यासाठी खूप काही इफोर्ट्स तुमचे पार्टनर घेताना इथं दिसत आहे. कारण त्यांच्यावर रिच्युअल्स केलेत, प्रभाव त्यांना दिसतोय त्यांच्यावर. त्याच्यामुळे काहीही होऊ शकत नाही. पण वेळ येते, डिवाईन टायमिंग तुमचा पण येईल आणि हे सगळं चेंज होईल. ही सायकल, थर्ड पार्टी रिमूव्ह तुम्हाला करायची असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा थर्ड पार्टी रिमूव्ह. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये क्लेम करा. त्याच्यामुळे हे लवकरच तुम्हाला रेझोनेट होईल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात चांगल्या होतील.